पुरुष स्त्री हा भेद आमच्याकडे नाही, आम्हाला दोघंही सारखेच. हे तुम्ही तुमच्या घरी ठेवा म्हणून. आमच्या चौकटीत येताना सगळेच एकसारखे. स्वभाव कसा होता स्वामींचा? म्हणजे स्वामींची समजा उदाहरणार्थ स्वामींची बोलण्याची पद्धत जी आहे ती आपण माता भगिनींसमोर नाही बोलू शकत समजा, कारण ते हार्श लँग्वेज आहे. का? कारण तुम्हाला तुमच्या मायेतनं झटकायचं आहे ना. तुमच्यावरती मायेची इतकी धूळ बसलेली आहे की जोपर्यंत तुम्हाला शेक करत नाही, आपण तुमच्या अंतरंगाला जोपर्यंत हादरत नाही तोपर्यंत तुम्ही जागेच होणार नाही आहात. प्राचीन काळामध्ये आपल्या परंपरांमधनं महिलांचा जसं मानावा तसा आदर नाही केला गेला बरं का. ह्याच्यावर खूप प्रखरपणे त्यांनी टीका केलेली आहे. पुरुष स्त्री हा भेद आमच्याकडे नाही, आम्हाला दोघंही सारखेच. हिंदू धर्मामध्ये प्रचलित असलेल्या वर्णव्यवस्थेचा त्यांनी खूप कडाडून विरोध केलेला आहे की आम्ही तसल्या काही मानत नाही म्हणून. हे तुम्ही तुमच्या घरी ठेवा म्हणून. आमच्या चौकटीत येताना सगळेच एकसारखे. मग वर्णाचा भेद नाही, मग धर्माचा भेद नाही, मग स्त्री पुरुष भेद नाही, मानव म्हणून या. आणि हे प्रेमाने सांगायचं अनेकांनी प्रयत्न केला त्यांच्या आधी, फारसं कोणी ऐकलं नाही. मग स्वामींनी एक वेगळ्या भूमिकेत सांगायचा प्रयत्न केला की थोडंसं जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे ते. त्यामुळे त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, खूप खूप जास्त कृपावंत, भक्तांचा कैवारी या स्वरूपातला आहे. आता त्यांच्या भाषेवरती आणि त्यांच्या वागणुकीवरती आणि त्यांच्या ज्या काही लीला आहेत त्या बघितल्या तर आपल्याला वाटेल किती कठोरपणे बोलतायत. पण ज्या काळात ते बोलतायत, ज्या भूमिकेत ते बोलतायत, जो भविष्य ते दाखवतायत, येणारी दिशा जी दाखवतायत, त्याला ते समर्पक आहे असं मला वाटतं.